आणि मग आता अहवाल काय सांगतो, म्हणजे माझ्याकडे आहे सगळं, कॉपीज ठेवली आहे मी, आणि मग पुढची सगळी कॉपी आहे ती बाजूला ठेवून देतो. तर हा अहवाल काय सांगतो, मग या अहवालामध्ये एक भाषेचा उपगट होता. बरं, या उपगटामध्येही म्हणजे ज्यांना त्रिभाषा सूत्र वगैरे सगळं ठरवायचं होतं, या उपगटामध्ये कोण होतं? शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त आणि बाळासाहेब ठाकरे IAS अकॅडमीचे श्री विजय कदम, जे अर्थातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आहेत. आता शिफारस काय आहे? मुद्दा क्रमांक 8.1, इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी. पहिली पूर्ण ऐका, अजून पूर्ण ऐकून घ्या, पूर्ण ऐकून मग बघा मला पूर्ण. इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी. 1ली ते 12वी असे 12 वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाण येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाकरता ते सज्ज असतील. उच्च शिक्षण संस्थांमधून मराठीतून शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल, पण त्याचवेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी. पूर्ण एक आणि मी आहे ना बाबा, थांबा. कृपया सगळे शांतता ठेवा. ते डिस्टर्ब होणं साहजिक आहे. तुम्ही कशाला डिस्टर्ब होताय? आपले नाही. तर त्यावेळी मग पुन्हा सांगतो, इंग्रजी व हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी. आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करावी. आता अहवाल स्वीकारला की नाही स्वीकारला हा प्रश्न आहे की नाही? आता अहवाल होता, बरोबर आहे. 14 सप्टेंबर. आता मी जयंतरावांना विचारतो, सगळ्यात सिनियर असल्यामुळे. जयंतराव, अहवाल स्वीकारायचा असेल तर कोण स्वीकारेल? मंत्रिमंडळ ना, दुसरं तर कोणी नाही स्वीकारू शकत. 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो 20 जानेवारी 2022 रोजी मंत्रिमंडळापुढे आला. आता त्याचं इतिवृत्त मी घेऊन आलोय. आणि नाही असं नाही. विषय क्रमांक 5, विषय क्रमांक 5, डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल अवलोकनार्थ सादर. सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन. समितीच्या शिफारसीनुसार प्रस्तावित कारवाईस मान्यता. सही कोणाची आहे? ही घेऊन आलो सही. आदित्यजी तर नक्की सांगतील सही कोणाची आहे. कोणी असू द्या ना, मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना. नाही, जे खरं आहे ते खरं आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय, पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो तेव्हा मी जरी उपमुख्यमंत्री होतो तरी एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते आणि त्यांच्या अंडरच मी काम केलेलं आहे. तर पुन्हा एकदा, त्यामुळे डिस्टर्ब होऊ नका. त्यामुळे ही सही कोणाची आहे? बरं, ते सोडून द्या. नाही, इथे संपत नाही. एक मिनिट असं नाही. थांबा जरा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यात मिनिट्स फायनलायझेशनला येतात. पहिले आपण मान्यता देतो,
मग काही आपलं राहिलं असेल, चुकलं असेल तर सुधारण्याची आपल्याला संधी असते. ती संधी आपल्याकडे होती. ती संधी परत बघा तुम्ही.